इलेक्ट्रिक बस पुरवठ्याचं कंत्राट रद्द करण्याचा एसटी महामंडळानं इशारा दिलाय। ईव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला एसटी महामंडळानं हा इशारा दिलाय। ईव्ही बसची अजूनही पूर्तता न झाल्यानं एसटी महामंडळानं हा इशारा दिलेला आहे। 22 मे 2025 पर्यंत 1287 ईव्ही बस पुरवण्याचा अंतिम इशारा देण्यात आलाय। 22 मे पर्यंत करारानुसार जर बस पुरवठा झाला नाही तर आपण कंत्राट रद्द करू असं सुद्धा म्हटलेलं आहे। ईव्ही ट्रान्स कडून आतापर्यंत फक्त 220 बसेसचाच पुरवठा झालेला आहे। ईव्ही ट्रान्सला महामंडळानं पाठवलेलं जे पत्र आहे ते एबीपी माझाच्या हाती लागलंय। महामंडळ आणि सरकारमध्ये 2 वर्षात 5150 बस पुरवठ्याचा करार आहे आणि या करारानुसार महिन्याला 215 बस महामंडळाला देणं अपेक्षित आहे। जानेवारी 2025 पर्यंत ईव्ही ट्रान्स कडून 1935 बस येणं अपेक्षित आहे। गेल्या 6 महिन्यात एकही गाडी एसटीच्या ताफ्यात दाखल झालेली नाहीये। अभिषेक मुठाळ आपल्याला अपडेट देतील। अभिषेक, अमोल, यामध्ये जर का मोठ्या प्रमाणात आपल्याला ज्या गाड्या आहेत साधारणपणे 220 गाड्या संदर्भात आतापर्यंत आपल्याला या कंपनीकडनं देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र मागील 6 महिन्यात आतापर्यंत एकही गाडी जी आहे या कंपनीकडनं झालेली नाहीये। साधारणपणे 5150 गाड्यांचं कंत्राट जो आहे तो करार आहे तो राज्य सरकार, MSRTC आणि आपल्याला या कंपनी सोबत होताना पाहायला मिळतो आहे। मात्र प्रत्यक्षात पुरवठा कुठेतरी होत नाही आणि त्यामुळे एक एसटीचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं थेटपणे पत्र लिहित या संदर्भात इशारा पत्र हे म्हणावं लागणार आहे। 22 मे 2025 पर्यंत या कंपनीला साधारणपणे 5150 ज्या ईव्ही बसेस आहेत त्यापैकी 25% ईव्ही बसेस म्हणजे साधारणपणे 1287 गाड्या ज्या आहेत त्या पुरवठा करावा लागणार आहे। अन्यथा या संदर्भात हा जो करार आहे तो कुठेतरी रद्द करू अशा प्रकारचं पत्र हे एसटीचे अध्यक्ष संजय सेठी यांच्याकडनं या कंपनीला पाठवण्यात आलं आहे। त्यामुळे एकूणच जर पाहायचं तर हा कुठेतरी ड्रीम प्रोजेक्ट हा सरकारचा मानला जात होता। ईव्ही ही बाजारात आपल्याला एंटर होताना पाहायला मिळत होती। साधारणपणे 2 वर्ष अगोदरचा हा करार आहे। डिसेंबर 2023 मधला हा करार आहे। एकूण 2024 मे पासून या कंपनीला या गाड्या पुरवठा करायच्या होत्या। दर महिन्याला 215 गाड्या ह्या पुरवठा करायच्या होत्या। मात्र कुठेतरी अपयश या कंपनीला आलेलं आहे आणि त्यामुळेच एकूणच प्रश्नचिन्ह जे आहेत ह्या ईव्ही संदर्भात हे आपल्याला सध्याला उपस्थित होताना पाहायला मिळतात। त्यामुळे येत्या काळामध्ये जर का पाहायचं तर अशा प्रकारच्या बसेस ह्या MSRTC असेल किंवा मग इतर ज्या खासगी देखील ट्रॅव्हल्स एजन्सीज असतील किंवा हे असतील ह्या घेतील की नाही हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह जो आहे तो उपस्थित होतो। सोबतच पुरवठादार कंपन्या ज्या आहेत त्यांच्याकडे कुठेतरी कमी पुरवठा त्यांच्याकडनं होतो आहे आणि त्यामुळे एकूणच या सगळ्या यंत्रणेवर ईव्हीच्या यंत्रणेवर देखील या संदर्भात प्रश्न उपस्थित होताना दिसतात। निश्चित। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।